मंडळी, जगातली राजकीय स्थिती तणावाची बनली असता याच युद्धाच्या काळात फ्रान्सने चांगल्याच प्रकारे स्वतःचे हात धुवून घेतले. विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे युद्धाचे ढग गडद झालेले असतानाच फ्रान्सने घेतलेल्या एका आर्थिक निर्णयानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. फ्रान्सने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह मध्ये ठेवलेले आपलं 129 टन सोनं विकलंय आणि त्यातून अब्जावधी डॉलर्सचा नफा कमावलाय. ही बातमी सध्या सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. अनेकांना असं वाटतंय की फ्रान्सने युद्धामुळे किंवा अमेरिकेवरील विश्वास उडाल्यामुळे हे सोनं विकलं, परंतु यामागील सत्य थोडं तांत्रिक आणि लॉंग टर्म दृष्टीचं आहे. फ्रान्सने हे 129 टन सोनं का विकलं, या विकण्याचा त्यांना काय प्रॉफिट झाला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील फेडरल रिझर्व्ह बँकेकडे अनेक देशांचं सोनं सुरक्षित ठेवलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव फ्रान्सनेही आपले सोन्याचे साठे अमेरिकेत ठेवले होते. मात्र ताज्या घडामोडींनुसार फ्रान्सने आपले हे 129 टन सोनं विकून त्यातून मिळालेल्या पैशातून पुन्हा नवीन आणि उच्च दर्जाचं सोनं युरोपमध्ये खरेदी केलंय. या प्रक्रियेला आर्थिक भाषेत आर्बिट्रेज किंवा सोन्याचं आधुनिकीकरण म्हटलं जातं. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि फ्रान्सने ऐन युद्धाच्या छायेत हा धाडसी निर्णय का घेतला हे समजून घेणं महत्वाचं ठरेल. फ्रान्सची मध्यवर्ती बँक ऑफ फ्रान्सने सांगितलेल्या माहितीनुसार त्यांनी जुलै 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान 26 वेगवेगळ्या टप्प्यात 129 टन सोनं विकलं. हे सोनं जुन्या पद्धतीच्या लगडींच्या स्वरूपात होतं, जे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्टँडर्ड नव्हतं. ज्यावेळी फ्रान्सने सोनं विकलं त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडले होते. अमेरिकेत हे सोनं विकून फ्रान्सने तब्बल 12.8 अब्ज युरोचा म्हणजेच साधारण 15 अब्ज डॉलर्सचा प्रॉफिट कमावलाय. या एका व्यवहारामुळे फ्रान्सची मध्यवर्ती बँक, जी गेल्या वर्षी 7.7 अब्ज युरोच्या तोट्यात होती, ती आता थेट 8.1 अब्ज युरोच्या प्रॉफिटमध्ये आली आहे. म्हणजेच एका मास्टर स्ट्रोक मुळे हा देश एका रात्रीत आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला. आता प्रश्न असा निर्माण होतो की फ्रान्सने सोनं अचानक का विकलं. याचं पहिलं तांत्रिक कारण म्हणजे सोन्याचा दर्जा. म्हणजे अमेरिकेत साठवून ठेवलेले सोनं खूप जुनं होतं. आजच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ज्या शुद्धतेचं म्हणजेच 99.5% पेक्षा जास्त सोनं लागतं, त्या मानकांमध्ये हे 129 टन सोनं बसत नव्हतं. हे सोनं अमेरिकेतून जहाजाने किंवा विमानाने फ्रान्सला परत आणणं हे खूप खर्चिक आणि जोखमीचं असायचं. त्याऐवजी फ्रान्सने एक चतुरखेळी केली. त्यांनी ते सोने अमेरिकेतच विकलं आणि त्यातून मिळालेल्या डॉलर्सचा वापर करून युरोपच्या बाजारपेठेतून नवीन उच्च दर्जाचं सोनं खरेदी केलं. या प्रक्रियेमुळे त्यांचं सोनं तर आधुनिक झालंच, शिवाय ट्रान्सपोर्टचा खर्चही वाचला आणि वाढलेल्या किमतींमुळे मोठा नफाही मिळाला. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सध्याची जागतिक अस्थिरता. सध्या मिडल ईस्टमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे. अशावेळी जागतिक बाजारपेठेत डॉलरचं मूल्य कमी जास्त होऊ शकतं किंवा अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल होऊ शकतो. फ्रान्सला आपलं संपूर्ण सोनं स्वतःच्या देशात म्हणजेच पॅरिसमधील ला सोत्रेन या तिजोरीत ठेवायचं होतं. शत्रू राष्ट्रांच्या सायबर हल्ल्यांपासून किंवा भविष्यातील कोणत्याही आर्थिक निर्बंधांपासून वाचण्यासाठी आपलं सोनं आपल्याच देशात असणं कधीही सुरक्षित असतं. जर्मनी आणि भारतानेही अलीकडच्या काळात आपलं परदेशातील सोनं मायदेशी परत आणलं आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत फ्रान्सने ही मोहीम पूर्ण केली. त्याचबरोबर म्हणजे या प्रकरणाचा राजकीय पैलूही तितकाच महत्वाचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तेतले निर्णय आणि त्यांच्या अमेरिका फर्स्टच्या धोरणामुळे अनेक युरोपीय देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर भविष्यात अमेरिकेनं युरोपियन देशांवर व्यापारी निर्बंध लादले किंवा त्यांच्या मालमत्ता गोठवल्या तर आपलं सोनं अमेरिकेत असणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे फ्रान्सने शांतपणे आणि कोणत्याही राजकीय वादाशिवाय आपलं सोनं सुरक्षितपणे हलवलं. फ्रान्सचे गव्हर्नर फ्रँकोइस विलेरॉय डी गॅलाउ यांनी जरी हा निर्णय केवळ तांत्रिक असल्याचं म्हटलं असलं तरी जागतिक तज्ञांच्या मते हा एक मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. आज फ्रान्सकडे एकूण 2437 टन सोन्याचा साठा आहे, ज्यामुळे तो जगातील चौथा सगळ्यात मोठा सोन्याचा साठा असलेला देश ठरलाय. जर आपण या सोन्याच्या प्रॉफिटचा विचार केला तर फ्रान्सला अचानक जॅकपॉट लागला असंच म्हणता येईल. या व्यवहारातून फ्रान्सला सगळ्यात मोठा फायदा हा आर्थिक नफ्याच्या स्वरूपात झालाय. ज्यावेळी हे सोनं विकलं गेलं त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उच्चांकावर होते. या विक्रीमुळे फ्रान्सच्या मध्यवर्ती बँकेला तब्बल 12.8 अब्ज युरोचा भांडवली नफा मिळालाय. हा नफा इतका मोठा होता की गेल्या वर्षी तोट्यात चाललेली बँक आता थेट 8.1 अब्ज युरोच्या निव्वळ नफ्यात आली आहे. विशेष म्हणजे हा नफा मिळवताना फ्रान्सने आपल्या एकूण सोन्याच्या साठ्यात घट होऊ दिली नाही.
त्याने अमेरिकेत जुन्या दर्जाचं सोनं विकलं आणि त्याच पैशातून युरोपीय बाजारपेठेतून आधुनिक गुड डिलिव्हरी मानकांचं नवीन सोनं खरेदी केलं. त्यामुळे फ्रान्सची मालमत्ता अधिक तरल आणि जागतिक व्यापारासाठी तात्काळ वापरण्यायोग्य झाली आहे. या प्रक्रियेत सोन्याचा दर्जा सुधारला आणि ट्रान्सपोर्टचा अवाढव्य खर्च वाचला आणि वरून अब्जावधींचा नफाही पदरात पडला, जो आता देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बाकी या घटनेमागे असलेल्या जागतिक प्रवृत्तींचा विचार केला तर सध्या संपूर्ण जगात डॉलरायझेशन आणि आर्थिक सार्वभौमत्वाची एक मोठी लाट आली आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने ज्या प्रकारे रशियाच्या परकीय मालमत्ता गोठवल्या, त्यातून जगातील अनेक देशांनी धडा घेतलाय. आपली संपत्ती दुसऱ्या देशाच्या ताब्यात असणं हे युद्धाच्या किंवा राजकीय तणावाच्या काळात किती धोक्याचं ठरू शकतं, हे फ्रान्सला सध्याच्या काळात उमजलं आहे. म्हणूनच जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेले देश आता आपलं सोनं मायदेशी परत आणण्यावर भर देत आहेत. भारताने नुकतंच ब्रिटनमधून आपलं 100 टन सोनं परत आणलं आहे, तर जर्मनीनेही यापूर्वी असाच धाडसी निर्णय घेतला होता. मध्य पूर्वेतील इस्रायल इराण संघर्षाने जागतिक बाजारपेठेत जी अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर सोन्याला सेफ हेवन मानलं जात आहे. कागदी चलनाच्या मूल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष सोन्याचा साठा आपल्या स्वतःच्या तिजोरीत असणं ही आता जागतिक प्रवृत्ती बनली आहे. त्यासोबत फ्रान्सची कृती एका मोठ्या भौगोलिक राजकीय बदलाचे संकेत देते. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अमेरिका आणि युरोप यांच्यातील संबंधांमध्ये भविष्यात चढ उतार येऊ शकतात. विशेषतः अमेरिकेच्या बदलत्या राजकीय नेतृत्वाच्या धोरणांमुळे अशा वेळी फ्रान्सने आपले 100% सोनं स्वतःच्या भूमीवर आणून स्वतःला अधिक स्वावलंबी केलं आहे. ही केवळ एक विक्री नसून भविष्यातील आर्थिक संकटाशी लढण्यासाठी केलेली एक भक्कम तटबंदी आहे. जगातील केंद्रीय बँका सध्या ज्या प्रकारे सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होतं की डॉलरच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची शक्यता असून सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जोर धरू पाहते. फ्रान्सने या प्रवृत्तीचा अचूक फायदा घेत आपला आर्थिक पाय अधिक मजबूत केला आहे. बाकी मंडळी, फ्रान्सने या युद्धात कमवलेल्या या गोल्ड मधल्या प्रॉफिटवर तुम्हाला काय वाटतंय? तसेच फ्रान्स देश इस्रायल सारख्या देशांना युद्धात पाठिंबा देईल का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.